लाडक्या बहिणींनो तयार राहा. आजची सर्वात मोठी न्यूज ऐकायला. कारण बघा लाडकी बहीण योजनेमार्फत लाडक्या बहिणींना जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहेत. सर्वच जिल्ह्यांमध्ये डिसेंबरचा हप्ता म्हणजेच 6वा हप्ता मिळालेला आहे. आता पुढचा जो तयारी चालू आहे ती आहे पुढच्या हप्त्याची. आता एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणींसाठी जो 2100 रुपयाचा हप्ता आहे 2025 पासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. त्याबद्दल आजची सर्वात मोठी न्यूज आपण पाहतोय आणि सोबतच आतापर्यंत लाडक्या बहिणींना 9000 रुपये दिले गेले आहेत. महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सर्वात मोठी अपडेट. ठीक आहे, आता लाडक्या बहिणींची 29 डिसेंबरची अपडेट आहे. 6वा हप्ता वाटप जवळपास संपूर्ण जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. आता लाडक्या बहिणी लगेच पुढच्या हप्त्याची वाट बघणार आहेत. म्हणजे एकंदरीत जो काही 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे त्याबद्दल आता लाडक्या बहिणी वाट बघतायत की चला आता तर ते पण झालं, आता 2100 रुपयाचा हप्ता कधीपासून जमा होणार आहे याची आज आपण अपडेट घेणार आहोत. आजची सर्वात मोठी अपडेट तुमच्या समोर येत आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. फक्त लाडक्या बहिणींना विनंती आहे, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बघा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध झाली. 1500 रुपये मिळाले. आता महिलांना 2100 रुपयाची वाट बघतायत. तसेच मकर संक्रांतीचा सण देखील समोर येत आहे आणि त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना गिफ्ट सुद्धा दिलं जाणार आहे. आता कोणतं गिफ्ट दिलं जाणार आहे याबद्दल सुद्धा मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट आपण घेतो आहे. आता काही महिलांना म्हणजे सर्वच महिलांना जवळपास 9000 रुपये मिळालेले आहेत. चला एक एक पॉईंट पूर्णपणे क्लिअर करूया. बघा लाडकी बहीण योजनेत आता या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर लाडकी बहीण योजनेमार्फत संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप हे झालेले आहेत आणि जवळपास तुम्हाला पैसे आलेत का नाही ते कमेंट करून सांगाच. कारण डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. 1500 रुपये आणि अशा पद्धतीने आतापर्यंत लाडक्या बहिणींना 9000 रुपये मिळालेले आहेत. काय म्हणतात मुख्यमंत्री, सर्व लाडक्या बहिणींचे स्वप्न पूर्ण केले. कारण या सर्व लाडक्या बहिणींनी महायुतीला जिंकून दिलं आणि महायुतीचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी सुद्धा महायुतीचं स्वप्न पूर्ण केलेले आहे. त्यामुळे आता महायुती सरकारने देखील लाडक्या बहिणींचे स्वप्न पूर्ण करणार आहेत. अन्नपूर्णा योजना एक महत्वाची योजना. अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये देखील वाटप होणार आहे. म्हणजेच अन्नपूर्णा योजना अंतर्गत 3 गॅस महिलांना मोफत मिळणार आहे आणि 3 गॅसची जी काही अमाऊंट आहे, जी काही रक्कम आहे 2500 रुपये, ती रक्कम देखील महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. ही आतापर्यंतची आपण सर्वात मोठी न्यूज बघतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी लाडक्या बहिणींसाठी सरकारने काय काम केले बघा. तर या ठिकाणी बघू शकतात लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना मार्फत 20 लाख महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे आणि जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये घरांसाठी महिलांना दिलं जातं. पण आता हे जे घरकुल योजना आहे ही कुणाला मिळणार आहे, ज्या महिलांचं नाव लाडकी बहीण याच्यामध्ये आहे, म्हणजे लाडक्या बहिणीचा अजून एक जरी हप्ता घेतलेला आहे तर त्या महिला पात्र आहे घरकुल योजनेसाठी. ठीक आहे, घरकुल योजनेसाठी त्या महिला पात्र आहेत आणि त्यांना देखील 1500 रुपये मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हटलंय, जानेवारीचा हप्त्याला सुरुवात लवकरच होणार आहे. म्हणजे जे काही महिला वाट बघतायत की सर 2100 रुपये हप्ता जो काही दिला जाणार आहे, जानेवारी पासून 7वा हप्ता दिला जाणार आहे आणि हा 7वा हप्त्याला सुरुवात देखील लवकरच होणार आहे. ज्या पद्धतीने हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला सांगितलं गेलं होतं की लाडक्या बहिणींना डिसेंबर एंडिंग पर्यंत सर्व पैसे पाठवण्याची प्रोसेस आम्ही कंप्लीट करू आणि आतापर्यंत जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत. आता तुमच्यापैकी कमेंट करून सांगायचं की किती लोकांना मेसेज आलेला नाही किंवा पैसे वाटप झालं नाहीये. जर तुम्हाला याच्या अगोदरचा हप्ता 1500 रुपयाचा मिळालेला असेल आणि अजून जरी तुम्हाला जे काही 7500 रुपये जर तुम्हाला आतापर्यंत मिळालेला असेल आणि जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तो जर तुमच्या खात्यामध्ये आला नसेल
तर तुम्हाला एक काम करायचं आहे, थोडे दिवस वाट बघायचं आहे. 31 डिसेंबरपर्यंत वाट बघा, कारण त्यांनी लास्ट डेट ही 31 डिसेंबरची दिली आहे आणि 31 डिसेंबरपर्यंत सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. अजून आपल्याला महत्त्वाचं काय म्हटले बघा, लाडक्या बहिणींसाठी 5 वर्षाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. किती? 5 वर्षाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. जवळपास 1400 कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी वेगळंच काढून ठेवलेले आहे. म्हणजे 5 वर्षापर्यंत लाडक्या बहिणींना 100% लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत राहणार आहे. आताची सर्वात मोठी न्यूज आपण बघतोय, कारण लाडक्या बहिणींसाठी ऑलरेडी तरतूद केलेली आहे. बाकीचं तर काम चालूच आहे, पण लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटीची तरतूद करून ठेवली आहे आणि 100% पुढील 5 वर्ष लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप सुरू राहणार आहेत. आता पुढे बघा काय आपल्याला म्हटलेलं आहे, महिलांना 5 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील. तेच तुम्हाला मी पॉईंट सांगितला की महिलांना 5 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील. आता पुढची महत्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत, ते म्हणजे आता जे काही पैसे वाटप सुरू झालेले आहेत. तुम्हाला मी काल सांगितलं होतं की जवळपास अमरावती हा प्रशासकीय विभाग जो आहे त्या विभागापर्यंत पैसे वाटप झालेले आहे. म्हणजे अमरावतीपर्यंत जवळपास पैसे वाटप झालेले आहेत. आता जे काही नागपूर साईडचे जिल्हे राहिले होते, या नागपूर साईडचे जिल्हे राहिले होते त्यांच्या देखील पैसे वाटप जवळपास संपत आलेलं आहे. या देखील पैसे वाटप सुरू झालेले आहेत. आता जे काही 2100 रुपयाचा हप्ता असणार आहे त्याचे देखील वाटप सुरू होणार आहे आणि ते म्हणजे रायगड जिल्हा, मुंबई आणि ठाण्यापासून त्याची सुरुवात होणार आहे. हे 3 जिल्हे महत्त्वाचे आहेत, कारण सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे, मुंबई, रायगड आणि पुणे या ठिकाणी आहे आणि तिथूनच पैसे वाटपला सुरुवात होणार आहे. 2100 रुपयाचा हप्ता देखील तुम्हाला मकर संक्रांतीचा अगोदरच, म्हणजे संक्रांती हा जो काही सण आहे तुम्ही गोड करू शकतात आणि त्याच्या अगोदरच 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये असणार आहे. ही आताची पर्यंत आपण जी सर्वात मोठी न्यूज बघतोय. लाडक्या बहिणींना आता टेन्शन घ्यायचं नाही, सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा होता तो लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट काय असणार आहे. बघा, मकर संक्रांतीचा सण असतोय आणि या सणामध्ये लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट देखील गव्हर्नमेंट देणार आहे. आता कोणते गिफ्ट देणार आहे तर बघा, याच्यामध्ये शिलाईन मशीन देणार आहे. ठीक आहे, शिलाईन मशीन देखील वाटप सुरू होणार आहे. ज्या महिला घरी राहून काम करू इच्छितात त्यांना शिलाईन मशीन देखील वाटप होणार आहे. सोबतच ज्या महिलांचं आर्थिक बाजू कमकुवत असेल अशा महिलांसाठी रिक्षा वाटप देखील करणार आहेत. रिक्षा वाटप याच्या अगोदर सुद्धा झालेले आहेत. आता सुद्धा शहरी भागामध्ये रिक्षा वाटप सुद्धा केलं जाणार आहे. तर या रिक्षा वाटपसाठी तुम्हाला काय करावं लागेल या संदर्भात तुमचं सर्वात जास्त कमेंट आल्या तर मी या संदर्भात डिटेलमध्ये व्हिडिओ घेईल आणि तुम्ही एकतर रिक्षा घेऊ शकतात आणि ते सुद्धा तुम्ही सरकारकडून मिळवू शकतात. याबद्दल तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती देईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या महिलांमध्ये नक्की शेअर कराल अशी अपेक्षा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.